श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 25. हा अध्याय वाचल्याने शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म मिळेल, सुंदर स्त्री व पुत्र मिळेल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। भर्तरीच्या आई वडिलांचा देहांत झाला। अनाथ भर्तरीला व्यापाऱ्यांनी मायेने आपल्या बरोबर घेतले। सर्व व्यापारी प्रवास करीत अवंती नगरीत आले। तेथे एका लहान गावात मुक्कामासाठी राहिले। मध्यरात्रीच्या सुमारास अचानक 10-12 कोल्हे त्यांच्या वस्तीजवळ येऊन कोल्हेकुई करू लागले। व्यापाऱ्यांना कोल्हेकुई समजली नाही, परंतु भर्तरी लहानपणी हरणीच्या सहवासात वाढला असल्याने, त्याच्या मनात संचार असल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती। आपल्याला ज्या व्यापाऱ्यांनी आधार दिला त्यांना सावध करून संकटातून वाचून त्यांचे उपकार फेडावे व कृतज्ञ व्हावे म्हणून भर्तरीने व्यापाऱ्यांना सावध करून सांगितले की, व्यापारी मित्रांनो, काही वेळात दरोडेखोर येथे येतील। त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा, शस्त्रास्त्रे तयार ठेवा, दरोडेखोरांना पळवून लावा व आपल्या संपत्तीचे, जीविताचे रक्षण करा, असा कोल्ह्यांनी तुम्हाला इशारा दिला। मला त्यांची भाषा कळते। व्यापाऱ्यांनी भर्तरीचे बोलणे मान्य केले। थोड्या वेळात खरोखर दरोडेखोर आले। व्यापारी सावध सज्ज होते। त्यांनी दरोडेखोरांना भरपूर चोप देऊन पळवून लावले। अशा रीतीने भर्तरीच्या चातुर्यामुळे व्यापाऱ्यांचे संकट टळले। त्यांनी त्याचे कौतुक केले व त्याला बक्षीस दिले। पुन्हा कोल्हेकुई सुरू झाली। व्यापाऱ्यांना त्यांचा काहीतरी संदेश असावा असा तर्क करता आला। त्यांनी भर्तरीला त्याचा अर्थ विचारला। तो म्हणाला, कोल्हे सांगतात की भगवान शंकराकडून अलौकिक वर प्राप्त झालेला एक महाबलवान राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास येत आहे। त्यांच्याजवळ 4 अनमोल रत्ने आहेत। राक्षसाला मारून जो ती 4 रत्ने प्राप्त करील तो सौरभो महाबलाढ्य राजा होईल। योगायोगाने ही माहिती तेथून जाणाऱ्या विक्रम राजाच्या कानावर पडली व तो शस्त्रास्त्रे घेऊन त्या राक्षसाला मारण्याच्या तयारीने आला। हा राक्षस म्हणजे पूर्वजन्मीचा चित्रमा गंधर्व होता। तो मोठा शिवभक्त होता। रोज कैलासावर भगवान शंकराच्या दर्शनाला जाण्याचा त्याचा परिपाठ होता। एके दिवशी तो कैलासावर गेला तेव्हा भगवान शंकर व पार्वती माता सोंगट्या खेळत होती। पार्वतीने डाव जिंकला, परंतु तो शंकरांना मान्य होईना। यावरून दोघांचा वाद सुरू झाला। दर्शनासाठी आलेल्या चित्रमा गंधर्व हे सर्व पाहत होता, म्हणून त्यांनी खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याचे त्याला सांगितले। त्याने शंकराची बाजू घेतली। केवळ खोटेपणाने बोलला म्हणून पार्वतीने त्याला तू पृथ्वीवर 11 राक्षस होशील असा शाप दिला। हे ऐकून गंधर्व भयभीत झाला, शिवाला शरण गेला। शिवाने अभय देत त्याला म्हटले की, सुरोचन गंधर्वाला इंद्राने शाप दिला आहे। तो मृत्यू लोकात आहे। त्याच्या पुत्राच्या हातून तुझा मृत्यू येऊन तुझी राक्षस योनीतून मुक्तता होईल व तू पुन्हा नेहमीप्रमाणे गंधर्व होऊन स्वर्गात येशील व माझे नित्य दर्शन घेशील। परंतु चित्रमा गंधर्वाचे हे ऐकून समाधान झाले नाही। तो म्हणाला, भगवान, सुरोचनाच्या पुत्राला मला मारून कोणता लाभ होणार आहे, म्हणून तो मला मारून राक्षस योनीतून मुक्त करणार। अरे, तुला ठार करून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावण्यामुळे मृत्यू लोकाचे सार्वभौमत्व प्राप्त होणार आहे व युद्धात विजय प्राप्त होणार। या वराच्या प्राप्तीसाठी तो तुला ठार मारण्यास सज्ज आहे। शंकर म्हणाले, आता सुलोचन गंधर्व इंद्राकडून कोणत्या कारणाकडून शापित झाला हे पाहू।
एकदा इंद्रसभेत मेनका नृत्य करीत होती. त्या सभेत सर्वश्रेष्ठ देव, ऋषी, गंधर्व आपापल्या आसनावर बसले होते. मेनकेचे स्वर्गीय रूप, नृत्यकलेतील नैपुण्य यामुळे सर्वजण प्रभावित झाले होते. परंतु सुलोचन गंधर्वाला मन आवरता आले नाही. तो मोहित होऊन नाचणाऱ्या मेनकेजवळ गेला व तिचे वस्त्रहरण करू लागला. हे पाहून सर्वजण अस्वस्थ झाले. इंद्राला त्याचा उद्दामपणा आवडला नाही. इंद्रसभेत अपमान करणाऱ्या सुलोचनाला त्याने तेथे शाप दिला की इंद्रसभेचे भूषण असणाऱ्या मेनकेशी असभ्य वर्तन केल्यामुळे स्वर्गलोकातून तुझे पतन होऊन तू मृत्यूलोकी गाढव म्हणून राहशील. कठोर शापवाणी ऐकताच सुलोचन भानावर आला. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. भयभीत होऊन त्याने इंद्राची क्षमा मागितली व उशाप मागितला. इंद्राचे मन द्रवले. तो म्हणाला, मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याबरोबर तुझा विवाह होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. परंतु हा विवाह तू गाढव रूपात असतानाच व्हायला पाहिजे. असे काहीतरी कर. नंतर तू गाढवयेनेतून मुक्त होऊन गंधर्व म्हणून स्वर्गात येशील. इंद्राच्या शापाप्रमाणे सुलोचन मथुरेच्या रानात गाढव म्हणून चरत राहिला. तेथे कमठ नावाच्या कुंभाराची अनेक गाढवे चरत होती. कमठाने सर्व गाढवांबरोबर यालाही आपलेच गाढव समजून सायंकाळी घरी आणले. एके दिवशी आर्थिक कारणाने कुंभाराने सर्व गाढवे विकली. परंतु हे नवे गाढव योगायोगाने स्वतःजवळ ठेवून घेतले. एके रात्री शापित गाढव मनुष्यवाणीने बोलू लागले. कमठ राजा सत्यवर्माच्या मुलीला सत्यवतीला माझ्यासाठी मागणी घाल. हे ऐकताच कुंभार घाबरला. कोणी ऐकले का राजा आपल्याला फाशी देईल म्हणून त्याने पत्नीसह गाढवाला घेऊन गाव सोडून जाण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे ते नगर वेशीजवळ आला. पहारेकरांनी त्याला राजाकडे आणले. राजाने त्याला गाव सोडून जाण्याचे कारण विचारले. कुंभाराने खरे कारण सांगितले. राजाने विचार केला व विश्वकर्म्याला प्रार्थना करून सर्व नगर तांब्याचे बनवले. अट पूर्ण झाली म्हणून त्याचा गाढव अवस्थेत सत्यवतीशी विवाह झाला. तिच्यासह ते सर्व मथुरा नगरी सोडून अवंती नगरीच्या दिशेने निघाले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.